हाय फ्रेंड, ऋतिका ब्लाउज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउज स्टिचिंग कशी करायची हे दाखवणार आहे, खूप सोप्या पद्धतीने. आणि तुम्हाला लगेच समजेल की कटोरी ब्लाउज कसं स्टिचिंग करायचं ते खूप सोप्या पद्धतीने मी ते सांगणार आहे. ते बघा, एका साईडचा मी फ्रंट साईडचा भाग शिवून घेतलेला आहे. आता एका साईडचा भाग मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यासाठी मी एकच दाखवणार आहे पार्ट. इथे बघा, कटोरी खालती ठेवून असं शिवून घ्यायचं वरती आपलं पॅटर्न. इथे बघा, शिवून घेतलेलं आहे. 2 शिलाई देऊन घ्यायचे आहेत आणि नखाने प्रेस करायची. कोणती पण शिलाई आपली व्यवस्थित फिनिशिंग वाटतो. इथे बघा, आता कटोरीला टक्स मारून घ्यायचा. टक्स घेते मी 2 वर. ते बघा, व्यवस्थित असा टक्स मारून घ्यायचा तिरप्या रेषेने. इथे बघा, आपला टक्स मारून झाला आहे. आणखी एक शिलाई देऊन घेऊ. इथे बघा, आपली कटोरी टक्स व्यवस्थित मारायचा, तर कटोरी व्यवस्थित दिसतो, नाहीतर कटोरी व्यवस्थित बसत नाही. ते बघा, क्रॉसपट्टी लावून घ्यायची आपल्याला. खालती क्रॉसपट्टी ठेवून वरती आपले कटोरी ठेवून शिलाई देऊन घ्यायची. इथे बघा, व्यवस्थित असं कटिंग आपली व्यवस्थित असेल तर स्टिचिंगला काहीही अडथळा येत नाही. कटिंग व्यवस्थित आली, आपली स्टिचिंग खूप सोपी आणि फिनिशिंग दिसतो. इथे बघा, क्रॉसपट्टी लावलेली आहे. गळ्याचा जो कपडा उरलेला आहे त्याच्याच मी हुकपट्टी लावून घेते. इथे बघा, मी शिलाई एक देऊन घेतलेली आहे. आता वरती ठेवायचा, अर्ध्या इंचाने दुमडून घ्यायची पट्टी आपली. वरती ठेवून शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित. असं आपण पट्टी लावल्यास कटोरी लहान वाटत नाही. हुक पट्टीची साईड तेवढ्यालाच वाटतो. मधात दुमडल्यावर एक कटोरी लहान वाटते आणि एक कटोरी मोठी, त्यासाठी आपण अशी स्टिक वापरायची. इथे बघा, दोन्ही साईडच्या सेम आलेल्या आहेत. एक्स्ट्रा आपण असेल तो कट करून घ्यायचा आहे. खूप सोपी आहे स्टिचिंग, तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला काही जमत नसेल तर कमेंट करा, मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. ते बघा, गोटपट्टी आपण घेतलेली आहे. तिरप्या आकाराची घ्यायची, कारण गोट आपला व्यवस्थित बसतो. इथे बघा, व्यवस्थित असा गोल आकाराने लावून घ्यायचा. टक्स मारून घ्यायचे कट. इथे बघा, नखाने प्रेस करायचं, फिनिशिंग जास्त येतो ब्लाऊजला. खालती दुमडून वरती शिलाई देऊन घ्यायची. इथे बघा, आपला गोट मारून झालेला आहे. बघू शकता, आपला स्टिच झालेला आहे समोरचा भाग. खूप सोप्या पद्धतीने स्टिचिंग आहे. इथे बघा, दोन्ही भाग समान आलेले आहेत. गळा पण बघू शकता, गोल असा आकार आलेला आहे. गोल आकार आल्यास ब्लाऊज बरोबर आपला बसतो, कुठे उतरत नाही, शोल्डर खाली उतरत नाही, व्यवस्थित गळा पण उतरत नाही. इथे पाठीमागले टक्स मारून घ्यायचे. येथे मी 5-5 इंचावर मारून घेतलेले आहेत. इथे बघा, या पण साईडनी टक्स मारून घेतले आहे. आता आपण पट्टी लावून घेऊ खालच्या साईडनी. इथे बघा, 2-2 इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे खालच्या पट्टीसाठी. जो पट्टी आपण खालच्या साईडने मोठी लावतो तो ब्लाऊज उचलत नाही, व्यवस्थित पट्टी बसतो.
फिनिशिंग पण दिसतो. जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, कमेंटमध्ये नक्की कळवा. इथे बघा वरच्या साईडने दाब शिलाई टाकून घ्यायची. एका ताईने कमेंट केलेली आहे की तुम्ही मिशन कशी चालवता मोटरीवर, ते मला व्हिडिओ टाका. ते पण मी व्हिडिओ टाकेल नक्कीच. इथे बघा खालच्या साईडने असं दुमडून वरती शिलाई टाकून घ्यायची. इथे बघा आपला खालची पट्टी झालेली आहे. आता आपण गळ्याला लावून घेऊ. गोट लावून घ्यायचा नाही, त्यामुळे आपण दुमडून मधात शिलाई टाकून घेऊ. इथे बघा स्टिच करून घ्यायचा. तुम्हाला एक वेळेस मी कपडा पण दाखवते कशा आकारात घ्यायचा गोट. इथे बघा तिरप्या आकाराने काढायचा, जो करून आपला कपडा असा फाकेल असा. इथे बघा मी काढून दाखवला आहे तुम्हाला. असा घ्यायचा. आपला गोट फिनिशिंग येतो आणि गोट व्यवस्थित बसतो. गुडे गुडे दिसत नाही गोटला. इथे बघा दुमडून घ्यायचा, वरती शिलाई मारून घ्यायची. इथे बघा व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची गोल आकाराप्रमाणे. ते बघा आपली शिलाई टाकून घ्यायची आहे. इथे आपली शिलाई झालेली आहे. व्यवस्थित असे टक्स मारून घ्यायचे आहेत. दुमडून आता वरती एक दाब शिलाई टाकून घ्यायची. गळा जो आहे तो उचलत नाही. इथे बघा वरती शिलाई टाकून घेऊ. इथे बघा आणखी एक आपण टाकून घेऊ शिलाई. इथे बघा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. इथे बघा आपले समोरचा पण फ्रंट साइडचा पण झालेला आहे. आता आपण समोरचा गळा जो आहे तो मोजून घेऊ. इथे बघा ब्लाऊज जेवढा आहे ठेवून मोजून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे. इथे बघा एक्स्ट्रा निघालाय, कट केलेला आहे मी. हा ट्रिक वापरून तुम्ही नक्की ब्लाऊज शिवून बघा, तुम्हाला नक्कीच जमेल, कुठेही चूक येणार नाही. इथे बघा आता शिवून घेऊ. खूप जणांची वेगवेगळी ट्रिक असते. ही ट्रिक तुम्ही नक्की बघा, तुम्हाला ब्लाऊज नक्की जमेल. खूप सोपी आणि समजेल अशी मी दाखवत आहे तुम्हाला. इथे बघा या पण साईडचा आपण शिवून घेऊ. इथे बघा आता आपलं शिवून झालेलं आहे. आता आपण बाही लावून घेऊ. इथे बघा शोल्डर आहे 3च 3 वरती केली मी, बाही ठेवली. बाही ठेवताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे समोरचे मच्छीकट समोर ठेवून बाही जोडून घ्यायची. काही वेळा पाठीमागच मच्छीकट बसतो, त्यामुळे उलटा आपल्याला करायचं नाही. त्यामुळे आधी लक्षात घ्यायचं, मच्छीकट व्यवस्थित टाकून शिवून घ्यायचं. ते बघा व्यवस्थित असं शिवून घेतलेली आहे बाही. इथे बघा दोन्ही आपले समान आलेले आहेत. भाग जो आहे तो कटोरी ब्लाउज कटिंग पण तुम्हाला मी दाखवली आहे. तो कटिंग तुम्ही करून बघा, कुठेच तुम्हाला काही अडथळा येणार नाही.
इथे बघा डबल एक शिलाई टाकून घ्यायची बाहीला. खालच्या साईडनी आपल्याला तुरपाई मारून घ्यायची, त्यामुळे एक शिलाई टाकून घ्यायची. आता आपल्याला बाही जेवढी आहे ब्लाऊजची तेवढी मोजून घ्यायची. ब्लाऊजून घेऊ शकता किंवा तुम्ही मापून घेऊ शकता, असं खूप सोपी ट्रिक आहे. आता आपण शिलाई थोडा धागा मोठा करून शिलाई टाकून घेऊ. इथे बघा आपली बाही पण स्टिच झालेली आहे. आता बघू शकता तुम्ही, ॲक्युरेट तेवढीच आलेली आहे. इथे बघा सेम समान, कुठंही तुम्हाला अडचण येणार नाही ब्लाऊज शिवते वेळेस. इथे बघा आपला ब्लाऊज हा या पण साईडची मी लावून घेते. इथे बाह्या आपल्या स्टिच झालेल्या आहेत. आता फिटिंग आपण कशी करायची हे मी दाखवणार आहे. इथे बघा कपडा ठेवून घ्यायचा. इथे बघा असा टिक करून घ्यायची. पाठीमागच्या पण साईडने अशी स्टिक करून घ्यायची. खूप सोपी आहे फिटिंग. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच जमेल. ते बघा आता व्यवस्थित ठेवून शिलाई मारून घ्यायची. ते बघा खूप सोप्या पद्धतीने आपली फिटिंग. इथे बघा मोंडा असा मोजून घ्यायचा आपल्या ब्लाऊज प्रमाणे. इथं बघा बाहीची अशी मोजून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की बघा. आपली फिटिंग इथं बघा व्यवस्थित आलेली आहे. ते बघा या पण साईडने आपण तशीच फिटिंग मारून घ्यायची. इथे बघा असा मोंडा मोजून घ्यायचा जुन्या ब्लाऊजवर, आणि बाही पण अशी फिटिंग मोजून घ्यायची. बाहीची पण खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे बघा आपली फिटिंग तयार झालेली आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. जर माझ्या व्हिडिओला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला टाकीत राहील. इथे बघा आपली व्यवस्थित तशीच फिटिंग आलेली आहे जुन्या ब्लाऊज प्रमाणे. इथे बघा आपण 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत फिटिंगमध्ये. ते बघा 3 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. कटकन घेऊन स्टक मारायची. खूप सुंदर वाटतो, फिनिशिंग वाटतो. ते बघा या पण साईडने आपण तशीच शिलाई टाकून घ्यायची आहे 3. ते बघा मी शिलाई टाकून घेतलेले आहेत. एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून टक्स मारायचे. फिनिशिंग आपली छान वाटतो. ते बघा आपला ब्लाऊज हा स्टिच झालेला आहे. तुम्हाला माझी स्टिचिंग कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला स्टिचिंग नक्कीच कळेल. इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगलेली आहे. व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. तुम्ही पण अशी स्टिचिंग करून बघा. धन्यवाद.